गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर पोट्ट्यांना एवढ्या रातचं मी कुठे चाललो आणि कशाला चाललो ते सर्व सांगतो मला. पण असं मधातून कसं आधीपासून बघा. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका ब्लॉगर प्रणव बोरे. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जाणं तो आपल्याला आपल्या गावातले सर्व गणपती बघायला आहे. सर्वात आधी आलो आम्ही आदर्श मित्र मंडळ धामणगावकडे या मंडळाजवळ. तिथून दर्शन वगैरे करून मग आलो थोड्या अंतरावर असलेलं अष्टविनायक मित्र मंडळ या मंडळाजवळ. तिथे येऊन थोडे सिनेमॅटिक व्हिडिओ घेऊन दर्शन वगैरे करून आम्ही निघालो गावातल्या दुसऱ्या मंडळाकडे. मग आलो शिव गणेश मित्र मंडळ धामणगाव बळे या मंडळाजवळ. या मंडळात सर्वात मोठी मूर्ती होती. इथं येऊन थोडे सिनेमॅटिक व्हिडिओ घेऊन दर्शन वगैरे करून मग आलो आम्ही पाटीलवाड्याचा राजा हा गणपती बघायला. इथलचं डेकोरेशन थोडं वेगळं आणि थोडं अटके होतं. इथलचं डेकोरेशन तर मला खूप आवडलं होतं. तिथून आम्ही निघालो अजून दुसरा गणपती बघायला. तिथून आम्ही आलो शिव सावता मित्र मंडळ धामणगाव बळे या मंडळाजवळ. तिथे दर्शन वगैरे करून आम्ही निघालो गावामधल्या अजून दुसऱ्या मंडळाकडे. तिथून आम्ही आलो विठ्ठल नगरीचा राजा हा गणपती मंडळाकडे. तिथलची आपल्याला गणपतीची मूर्ती तर खूप आवडली होती भाऊ. मग काय तिथून दर्शन वगैरे करून आम्ही निघालो अजून एका मंडळाकडे. तिथून आम्ही आलो वक्रतुंड मित्र मंडळ ह्या मंडळाजवळ. लाइटिंग आणि डेकोरेशन तर एकदम खतरा होतं भाऊ. तिथून दर्शन वगैरे करून गावातल्या गल्ल्या गुल्ल्यातून आम्ही पोहोचलो श्री राजेश्वर गणेश मित्र मंडळ धामणगाव बळे या मंडळाजवळ. इथं मूर्ती लहान होती पण कीर्ती खूप मोठी होती. इथलं पण डेकोरेशन खूप खतरा होतं. इथं पण दर्शन वगैरे करून आम्हाला जायचं होतं अजून एका गणेश मित्र मंडळाला भेट द्या. मग आम्ही आलो शिव संकल्प मित्र मंडळ धामणगाव बळे या मंडळाजवळ. इथं जसं मंडळाचं नाव होतं तसंच गणपतीची मूर्ती पण होती. तिथून दर्शन वगैरे करून आम्ही अजून निघालो एका मंडळाला भेट द्यायला. मग आम्ही आलो ओम गणेश मित्र मंडळ धामणगाव बळे या मंडळाजवळ. हे होतं आमच्या गावातलं सर्वात शेवटलं मित्र मंडळ. अजून कोणत्या मित्र मंडळाचं नाव बाकी असेल तर त्याने कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तेवढा लाईक आणि फॉलो करून जा. तर आजच्यासाठी एवढं असतं. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये.